हेलो 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 समोर आवाज
समाधान 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 करावते
Thank
तो न घडे संच मने बार तुका मने बार घातली यावर होईल कैवारी नारायण मनवनी मनी मानू नये के मनावा गोविंदू वेळोवेळा विठ्ठल प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊले ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग करू क्या सदा नम्र माता जोडून या कर चरणी ठेवितो माथा परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा असो नसो भाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टे पाहे मजकडे पंढरी राया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपा देवा निवृत्ती उदारा सोपा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोकाटाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत आता भिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया श्री गुरु चरण सरो जरज निज मन मुकुर सुधारे बरनो रघुबर विमल जसू जो दायको बलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहे हरहु कलश विकार हरहु कले
वेश विकार पवन पुत्र हनुमान की बसलेले जय तरी मोठ्यानं म्हणा. बाकी अख्खं कीर्तन आम्ही सगळे करतो बरं, तुम्ही फक्त जय तरी मोठ्यानं म्हणा. पुन्हा एकदा ऐका आवाज. पवन पुत्र हनुमान की. वा. भोगतो न घडे भोगतो न घडे संचिता वाचोणी करावे ते मनी समाधान म्हणून मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा प्रस्तुत. प्राप्त श्री प्राप्त ठिकाणी सुरू असलेला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आहे. किमिनिमित्तानं या समस्त नामदेव परिवारानं ही कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. थोडासा बेस कमी करा माझा. हे बसलेल्यापैकी तुम्हा सर्वांना जरी ज्ञात असलं जरी माहिती असलं तरी सुद्धा सांगणे एक वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. यानं आज बरोबर 5 वर्ष पूर्ण झाली. या संपूर्ण नामदेव परिवारातून एक आधाराचं व्यक्तिमत्व, याच्यापेक्षा पुढचं वाक्य बोलतो ऐका. या नामदेव परिवारातून एक बाप नावाचा व्यक्ती, या नामदेव परिवारातून एक आधार देणारं व्यक्तिमत्व या परिवाराला सोडून आज 5 वर्ष पूर्ण झाली. कैलासवासी म्हणा, वैकुंठवासी म्हणा, आदरणीय प्राप्तस्मरणीय या संपूर्ण परिवाराचा आधार कैलासवासी दीपक महादेव नामदेव, प्रेमाने सगळे नाना म्हणायचे. हा सॉरी माफ करा, चुकून झालं. कैलासवासी दिलीप महादेव नामदेव प्रेमाने सगळे नाना म्हणायचे. आणि आदरणीय नानांचं जाणं झालं आणि या संपूर्ण नामदेव परिवाराचा आधार निघून गेला एक 5 वर्षापासून. सांगू, या परिवारात प्रत्येकाला कशा ना कशाचं दुःख झालं. आदरणीय नाना जाण्यानं, या 2 पोरांना, बाप जाण्याचं दुःख या 2 पोरांना आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू, सगळ्यात जास्त दुःख झालं या परिवारात कोणाला तर ज्यांच्या कपाळावरचं कुंकू आज 5 वर्षापूर्वी कायमचं पुसल्या गेलं त्या आदरणीय आमच्या दर्शनातही त्यांना सगळ्यात मोठं दुःख झालं. कारण सांगू तुम्हाला, कपाळाच्या कुंकवाची किंमत तिला विचारा जिच्या आयुष्यातून आपले मालक निघून गेले. लांब कशाला जाता, कीर्तन झाल्यानंतर आदरणीय दर्शनात यांची गाठ घ्या, त्यांना विचारा मालक जाण्याचं दुःख काय असतं. वटपौर्णिमेचा सण असतो महिला मंडळ, बरोबर आहे ना. वटपौर्णिमेचा सण असतो. तुम्ही काय करता वटपौर्णिमेच्या सणाला सौभाग्यवती स्त्रिया? तुमच्या हातामध्ये पूजेचं ताट असतं, त्या पूजेच्या ताटामध्ये धागा असतो. तुम्ही तो धागा हातात घेता आणि वडाची पूजा करता. मला प्रामाणिक उत्तर द्या, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही वडाला जातात त्यावेळेस त्या वडाला किती फेरे मारता तुम्ही? 7 फेरे मारता. का बरं 7 फेरे? प्रथम माझ्या जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार शतजन्म भेटू दे. एक जन्म नाही देवा, 7 जन्म हाच मालक मला मिळाला पाहिजे हे मागणं आपण भगवंताकडे करतो. आज 5 वर्षापासून आमच्या दर्शनात आहे नाता वडाची पूजा करता येत नाही का? आधार देणारा व्यक्ती आयुष्यातून निघून गेला. म्हणून आदरणीय नानांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार, त्यामध्ये त्यांच्या सुविध पत्नी श्रीमती दर्शना दिलीप नामदेव असतील, 2 चिरंजीव आहेत, आमचे अक्षय दादा आहेत, आमचे ऋषी दादा आहेत, त्याचबरोबर त्यांच्या 2 सुना कार्तिकीताई आणि ऋतुजाताई, त्याचबरोबर त्यांचे बंधू आदरणीय पांडुरंग दादा असतील आणि त्यांची 2 नातवंड आराध्याताई आणि आयांश दादा. असा हा संपूर्ण नामदेव परिवार आणि या नामदेव परिवाराच्या नियोजनातून माझ्यापर्यंत आलेली ही संकीर्तनाची सेवा आहे. या परिसरात येण्याचा ही माझी पहिलीच वेळ आहे बरं. पण कोणीतरी निमित्त व्हावं लागतं आणि मग त्या निमित्तानं माणूस एखाद्या परिसरामध्ये जात असतो. तसं तर बघायला गेलं तर या परिवाराचा माझा तसा अर्थार्थी काही संबंध पूर्वी नव्हता. म्हणजे आता हे कीर्तन दिल्यापासून, म्हणजे दिले म्हणून नाही असं बरं नाही, तुम्ही म्हणाले कीर्तन दिलं म्हणून संबंध जोडले का, असं काही नाही. पण एक ते यूट्यूबच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ते माझं कीर्तन ऐकलं आणि काय त्यांना आवडलं त्यांना माहिती, आणि त्यांनी हे तारीख माझ्यापर्यंत पोहोचवली. जवळजवळ 4 महिने झाले असतील, बरोबर आहे, 4-5 महिने झाले कार्यक्रम देऊन मला. आदरणीय या परिवाराचं मी कायम ऋणामध्ये राहीन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकटा कीर्तनकार कीर्तन करू शकत नाही. त्यांना जी साथ लागते, अतिशय उत्तम आणि अतिशय पवित्र वातावरण या 3 जणांनी केलं. यांच्याकडे एकदा टाळ्या वाजा. वा, खूप गोड. कृष्णा महाराज टॉप 10 नाही म्हणणार, पण टॉप 10 ची यादीच तुमच्यापासून सुरू करावं लागेल आता तरुण पोरांमध्ये बरं. सुरुवातीला तुमचं नाव आणि मग त्याच्या पाठीमागं बाकीच्यांची. वा, तुम्ही ते गळ्याची तुमच्यावरती कृपा झाली आणि विश्वमाऊली ज्ञानोबरांचा कृपा वरद असतं तुमच्या दोघांच्या मस्तकावर आहे, तुमच्या 3घाच्या, म्हणून तुमचं नाव मोठं आहे. वा, खूप आनंद झाला. असं वाटत होतं ह्यांचंच ऐकावं, माझं चालूच करू नये बाबा आपण. वा, खूप गोड साथ आहे. असो, या पवित्र चिंतना करता, या पवित्र कीर्तना करता निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे बसलेले ऐकून जा.
विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया अवघ्या 3 वर्षामध्ये घातला. जगामध्ये जो प्रसिद्ध असणारा आपला वारकरी संप्रदाय आहे, अगदी कानाकोपऱ्यामध्ये आपला वारकरी संप्रदाय पोहोचला गेला. या वारकरी संप्रदायाची स्थापना विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी अवघ्या 3 वर्षामध्ये केली. म्हणून तर म्हटलं जातं ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि याच वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबरायांचा अभंग आहे. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नाही, अवघ्या 4 चरणाचा अभंग आहे. 4 चरणाचा का तर तुमच्या माझ्यासारखे 2 चरणाचे सरळ रेषेत चालावेत म्हणून 4 चरणानं उपदेश तुकोबरायांनी केला. विठ्ठल विठ्ठल. अभंग फार सुंदर आहे आणि जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये फार सुंदर वर्णन केलं. भोग पहिलाच शब्द आहे भोग, तो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. तुकोबराया सांगतात संचित, प्रारब्ध, क्रियमान ह्या 3 गोष्टी आपल्या हातात नाही. जे आपल्याकडून घडून जातं त्याला आपलं संचित म्हणतात. बसलेले नीट आहे का? जे आपल्याकडून भूतकाळामध्ये जे घडून गेलो त्याला संचित म्हणतात. जे सध्या आपल्या आयुष्यामध्ये चालू आहे त्याला क्रियमान म्हणतात. आणि जे आयुष्यात भविष्यात आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे ते आपलं काय आहे? प्रारब्ध आहे. आणि लक्षात ठेवा, प्रारब्ध, क्रियमान आणि संचित इच्छा असली तरी आणि इच्छा नसली तरी भोगावं. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग. लक्षात ठेवा, कर्म जसं तसं त्याचं जगी कर्म झाले वाह केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. किंवा आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे का? जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे. तुम्ही म्हणा मिस म्हणून म्हणून माझ्या पाठ झालं कसं वागायचे मला चांगलं माहिती. तुम्ही म्हणा सगळे बाबा. हा हा म्हणून म्हणून पार असा झालो मी बाबा बरं का. असं क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे. पण मला तुम्हीच प्रामाणिक उत्तर द्या, कशासाठी माणूस वाईट वागतो एखाद्याशी? बरं अजून मला प्रामाणिक सांगा, काय अधिकार आहे आपल्याला दुसऱ्याला त्रास देण्याचा? सांगू तुम्हाला, या मृत्यू लोकात तुम्ही आम्ही जन्माला आलो, भाग्यवान आहोत. मृत्यू लोकात माणसाचा जन्म आपल्याला मिळाला, हे सहजासहजी मिळत नाही. ज्ञानोबरायांची भाषा आहे, पावला हा देह का कटाळी न्याये न घडो ते उपाय घडू आले. ज्ञानोबरायांची भाषा आहे. ज्ञानोबराया सांगतात मिळाला आपल्याला, भाग्यवान आहोत. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा. जागा आहे का तुम्ही? काय वाक्य आपलं कळलं ना तुम्हाला? हा म्हणजे मला ते बी असं माझ्याकडे रागानं बघू नका. तुमचं माझं काही वैर नाही बरं का. मागची खुर्ची बसलेली तुमच्या पायाला हात लावतो गडी मंडळ पुरुष वर्ग सगळे. अजिबात माझ्याकडे रागानं बघू नका. तुमचं माझं काही वैर नाही. बांधाला आता बांधाचा काही इकडे विषयच नाही. तसं काय, त्यामुळे तुम्ही असं अजिबात लय टेन्शन मध्ये अख्ख्या गावाचं कर्ज एकट्याला फेडायचं असल्याने बसू नका. तुमच्या पाया पडतो. तासभर कीर्तन करायचं, मोजून तासभर करणार आहे. आता वाजलेत 12. किती वाजेपर्यंत चालते ना तुम्हाला बसले? तुम्ही नाही म्हणला तरी मला करावंच लागेल बाबा. नाही केलं तर मला मोकळं जावं लागेल. कसं असं 1 तास तरी कीर्तन, असं 1 तासच कीर्तन, फक्त मनाचं कान करून ऐका. मिळाला आपल्याला, भाग्यवान आहोत. ज्ञानोबरायांची भाषा आहे. आंधळ्याच्या हातात कावळा साप. मला तुम्ही सगळे 1000 आंधळे एकत्र आले आणि त्या 100,000 आंधळे एकत्र येऊन त्यांनी बैठक बसवली. त्यातला एक मुकादम झाला आणि तो म्हणतो काय जरी झालं तरी आज कावळा धरून दाखवायचा. किती दिवसानं गावल हा कावळा? अहो कावळा ही गोष्ट कावळा नावाचा पक्षी एवढा चतुर आहे, डोळच माणसाला गावणार नाही. आंधळ्याचं काय घेऊन बसला तुम्ही?
पण ज्ञानोबा सांगतात तो योगायोगानं तसा आंधळ्याच्या हातात सापडतो. कसा ऐका, अकबर बिरबल राज्यामध्ये बिरबल सांगतो अकबराला, राजेसाहेब पक्षाच्या जातीतला सगळ्यात चतुर प्राणी आहे कोणता? कावळा आहे. काही केलं तरी तो सापडत नाही. अकबर म्हणतो मला चॅलेंज करतो, मी राजा आहे, मी धरून दाखवतो कावळा. काय करावं लागेल त्याला? काहीच नाही. त्यानं फक्त आपल्या राज्यामध्ये फैमान सोडलं. त्यानं सांगितलं जो कोणी कावळा धरून आणेल त्याला अर्ध राज्य. आता गाव ग बसला असं, अख्खं गावच पडलं. अख्खं कुठं गेलं गाव सगळं? कीर्तनाकडं नाही हो, कीर्तनाला येत नाही माणसं. आता आवाज काय थोडक्यापर्यंत जात असेल का? पण नाही, इकडं नाही माणसे, जाऊ द्या. ते अख्खं गावच पडलं. सगळं गाव कावळा धरायला निघून गेलो. त्या राज्यामध्ये एक आंधळ राहत होतं. त्याला काय दुसरा मिळ नव्हतं, पण त्याचा एक दिनक्रम होता. तो रोज गावच्या बाहेर एक नदी जात होती. त्या नदीवर जायचा, बुडी मारायचा, वरती यायचा, पुंडलिकावर द्यायचा, गजर करायचा आणि दोन्ही हातानं अशी टाळी वाज. हा रोजचा दिनक्रम त्याचा. ते दुसऱ्या दिवशी योगा नदीत उतरलं, बुडी मारली, वर आलं, पुंडलिकावर दा म्हणला, जसा टाळी वाजवायला गेला असा योगायोगावरनं कावळा निघाला होता. बरोबर त्याच्या टाळीत गावला. आता तुम्ही ऐकताय कीर्तन, मला प्रामाणिक सांगा, त्यानं काय करायला पाहिजे होतं? कावळा गावल्यावर अर्ध राज्य घ्यायला जायला पाहिजे. निम्या रस्त्यात गेलो, कुठनं त्याच्या मनाला दुर्बुद्धी सुचली ओंकार महाराज. पण लक्षात ठेवा, शास्त्र सांगतो दुर्बुद्धी माणसाच्या, तुकोबराय म्हणतात दुर्बुद्धी ते म्हणा कदाण उपज. भगवंता चांगल्या चाललेल्या आयुष्यात माणसाला दुर्बुद्धी सुचली. रावणाला 80,000 बायकाचा मालक होता. एवढंच नाही, ज्याच्याकडे 7 कोटी घरं प्युअर सोन्याची होती त्या रावणाला दुर्बुद्धी सुचली. 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, ऐश्वर्य संपन्न रावण. दुर्बुद्धी सुचली कोणती? वासना नावाची दुर्बुद्धी सुचली त्याला. बरं, त्या आयऱ्या गायऱ्या जवळ नाही, साक्षात सीताई साहेबाच्या बाबतीत वासना सुचली रावणाला. सांगू तुम्हाला, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र, ज्यावेळेस रावणानं सीताई साहेबाला पळवून नेलं होतं, प्रभू रामचंद्र आणण्याकरता गेले होते. राम प्रभू पुढे आहेत, रावण पुढे आहे. युद्ध क्षेत्रामध्ये प्रभू रामाचा बाण रावणाला लागला, रावण धारातीर्थ पडला होता. त्यावेळेस रावणाची सगळ्यात सुंदर पत्नी, नाव तिचं मंदोदरी. तुम्ही सगळे जाणकार मंडळी आहात म्हणून तुम्हाला सांगतोय, मंदोदरी या शब्दाचा मराठी भाषेमध्ये जर व्याकरण दृष्ट्या संधी विग्रह जर केला तर नीट शब्द ऐका, मंद अधिक उदरी. मंद म्हणजे लहान, उदर म्हणजे पोट. मंद उदरी अपभ्रंश झाला, मंदोदरी नाव पडलं. पण मंदोदरी म्हणजे सौंदर्याचं एक लक्षण आहे बरं का हे नाव सुद्धा. पोट लहान असणं हे शास्त्रानं सांगितलंय. पोट लहान असणं हे सुद्धा सौंदर्याचं. एवढी सुंदर होती मंदोदरी. रावण धारातीर्थ पडला होता, मंदोदरीच्या मांडीवर डोकं घेतलं मंदोदरीनं रावणाचं. आणि मंदोदरी सांगते, मालक सगळं होतं आपल्याकडं, पण फक्त वासना तुमची बिघडली आणि त्या वासनेपायी तुम्हाला आज मरावं लागते. नाहीतर रावण सहजासहजी मरणारातला. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी आणि सांगा ते कवडी गेली नाही. 2 प्रमाण आहेत बरं का गाथे. सांगा ते कवडी संपदा एवढी. आणि तुका म्हणे ज्याचे अख्खे देव एका वेळेस बंदी शाळेत टाकत होता तो रावण. पण एकच झालं, काय झालं? दुर्बुद्धी मनाला सुचली. सीतेला पळवून आणण्याची परिणाम तुम्हाला माहित आहे, रावणाचा शेवट झाला. ते आंधळ बरोबर आलं बरं का तिथं. आंधळ ते विसरला का? काय नाही ना विसरलं. हा आंधळ ते गोष्ट, हा टाळीतलं आंधळ ते निम्म्या रस्त्यापर्यंत आलो ते कावळा घेऊन. ते आंधळ होतं, बहिरण होतं, त्याला ते कावळा गावला बरोबर लक्षात आलं. त्याच्यानं ते निम्म्या रस्त्यात आलं आणि कुठनं दुर्बुद्धी सुचली. तो न विचार केला, 1 कावळा नेल्यावर किती राज्य आहे? अर्धा. मग 2 नेल्यावर अकबर राजाच्या जागा आपलाच नंबर लागलो. ते निम्म्या रस्त्यात माघारी आला आणि येता येतो ते मनातली मनात स्वतःलाच विचार करतो, बा म्हणलं गावलं येड आहे म्हणून. का कावळा धरणं किती सोपं आहे? असं जंगलात जाऊन कुठं कावळा गावतोय? किती सोपं. नदीत जायचं, बुडीत तर मारायची, वरत यायचं, टाळी वाजवल्यावर काय गावतो? गावतो ना? अय बसलेले गावल ऐक.
त्याला ती दुर्बुद्धी सुचली, ते पुन्हा नदीत उतरलं, बुडी मारली, वर आला, जशी पुंडलिकावर जमानला, जशी टाळी वाजवायला गेला, हातातला कावळा त्याने इथं धरला होता आज जाताना असा, आणि जशी टाळी वाजवायला गेली तसा कावळा गावला का गेला. आता तू हे इथं थांबू नका, त्याचा सारांश लक्षात घ्या. आंधळ्याला पहिल्यांदा कावळा गावला, किती प्रयत्न केले त्यानं? हा, काहीच प्रयत्न नाही केले, पण सापडला की नाही? सांगू तुम्हाला, हा नरदेह मिळण्याकरता आपण काहीच प्रयत्न केले नाही, पण आपल्याला हा नाहीतर लय दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना रे, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, वर्षाची गणना, वर्षाची गणना, दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना रे, किती दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. मग एवढा सुंदर असलेला नरदेह आपल्याला मिळाला, मग मिळालेल्या या नरदेहानं आयुष्याचं सार्थक करता आलं पाहिजे. किती सार्थक? आयुष्याच्या साधणी सच्चिदानंद पदवी घेणे. कोण कोण गेलं सच अधिक आनंद रूपाच्या पदापर्यंत कोण पोचो? विश्वमौली ज्ञानोबराय पोचले. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ दिला, भाग्यवान आहात. सांगू एक आजचं एक दिनविशेष आहे. काय दिनविशेष आहे ऐकताय सगळे? आज ज्ञानेश्वरी जयंती आहे. ज्या विश्वमौली ज्ञानोबरायांनी पवित्र ग्रंथ तुमच्या माझ्या करता दिला, जगाचं कल्याण होण्याकरता ज्या विश्वमौली ज्ञानोबरायांनी स्वतः ज्ञानेश्वरी सांगितली, तो पवित्र ग्रंथ लय नाही, अख्खी ज्ञानेश्वरी जाऊ देव, पण ज्ञानेश्वरीतली एक जरी ओवी नुसती नाही, नुसती नाही, नुसती वाचायची नाही, भाव धरनिया विश्वमौली ज्ञानोबरायांचं वर्णन एका संतानं नाही केलं. निळोबरायांनी विश्वमौली ज्ञानोबरायांचं वर्णन केलं. महिषी पुत्रामुखे बोलविले श्रुती, चालविली भिंती, बैसोनिया कुणी वर्णन केलं? निळोबरायांनी वर्णन केलं. नामदेवरायांनी वर्णन केलं. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, आणि एक तरी ओवी अनुभवावी, भाव वाचून भाव धरूनिया वाचेल जो कोणी, कृपा करी हरी तयावरी. मायबाप हे वाचला जनाबाईनं वर्णन करावं, माझ्या मुक्ताबाईनं ज्ञानोबरायांचं वर्णन करावं. अहो बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ म्हणताना निवृत्तीनाथानं काय काय व्यथा झाली होती माझ्या निवृत्तीनाथाची. जीवन असावं विश्वमौली ज्ञानोबरायांसारखं.
जीवन जगावं जगद्गुरु श्री तुकोबरायांसारखं. म्हणून तर हा अभंग निवडला मुद्दा म्हणून. आलंच दुःख वाट्याला तर कधीतरी तुकोबराया वाचा तुम्ही. आलंच दुःख वाट्याला तर विचारा ज्ञानोबरायांना काय असतं दुःख. बालपणात मायबाप सोडून निघून गेले, काय आयुष्य जगले असतील. संन्यासाची मुलं म्हणून अख्खं आयुष्य जगणं वाटतं तितकं सोपं वाटतं तुम्हाला. म्हणून मी तर नेहमी सांगतो, इथं बसलेल्यापैकी ज्याला ज्याला वाटतं ना आपला संसार सुखाचा व्हावा, दोन गोष्टी सांगून जाईन आज नीट ऐका. बसलेल्यापैकी ज्याला ज्याला वाटतं आपला संसार सुखाचा व्हावा त्यानं संसार आपल्यापेक्षा गरीबाकडे बघून करा. तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार. आणि इथं उभं राहिलेल्यांपैकी आपण सगळे किंवा वारकरी संप्रदायाची सेवा करणारे जेवढे काही पाईक असतील त्या प्रत्येकाने एक गोष्ट माझी जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. परमार्थात जर तुमचं नाव व्हावं वाटत असेल, परमार्थ जर तुमच्या हातून घडावा वाटत असेल तर तुमच्यापेक्षा मोठ्याकडे बघून परमार्थ करा. आपला परमार्थ सफल झाल्याशिवाय राहणार. म्हणून कधी देवाला सांगत बसू ना, कधी नका सांगू. जाणारा व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे. बरं दर्शनातही तुमचे मालक तुम्हाला सोडून गेले, लक्षात ठेवा असं देव कुणाला बी बोलवून येत नाही. एवढ्या लवकर कुणाला बी नेत नाही देव. जी माणसं समाजाला आवडतात, वाक्य नीट आहे बरं माझं, जी माणसं गावाला आवडतात, जी माणसं समाजाला आवडतात, जी माणसं देवाला परिवाराला आवडतात, लक्षात ठेवा तीच माणसं ही जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, जो आवडे सर्वांना. कदाचित तुमचे मालक देवाला आवडत असतील म्हणून देवानं त्यांना त्यांच्या लवकर जवळ केलं, नाही तर असं मागून मरण मिळत नाही, नाही मिळत. म्हणून दिलेलं आयुष्य चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. तुकोबराया सांगतात हे संचित प्रारब्ध आपल्याला तर भोगावंच लागणार आहे. फक्त एक करा, भोगत असताना काय करा, चित्तामध्ये समाधान ठेवा आणि आलेल्या भोगाला सामोरं जा नक्की त्यातून. आणि अजून एक वाक्य बोलू का तुम्हाला. देवाच्या दारात जर कधी उभा राहिला तर देवाला आपलं दुःख कधीच सांगू नका. कधीच आपलं दुःख माणसानं देवाला सांगायचं नाही. उलट आलेल्या दुःखाला सांगायचं आमचा देव किती मोठा आहे. देव तुमच्या माझ्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. पण तेवढी भावना आपली झाली पाहिजे. तुकोबराया सांगतात चित्तामध्ये समाधान ठेवा आणि आलेल्या भोगाला सामोरं जा. आणि अजून काय करा, करायचंच असेल तर एक करा, म्हणावा गोविंदू. भोग तो न घडे संचित वाचून करावे ते म्हणी, म्हणवणी म्हणी मानू नये खेदू. मनामध्ये कोणत्याच प्रकारचा खेद आलं दुःख, समजा आपलं पूर्वजन्माचं पाप असेल ते आपल्याला दुःख भोगावं लागतंय, खेद मानत बसू नका. उलट आलेल्या गोष्टीला सामोरं जात असताना कराय काय, म्हणावा गोविंदू. आता इथं जर असा प्रश्न तुकोबरायाला करावा असं वाटतं. तुकोबराया देवाचंच नाव घ्यायला का सांगतात बाबा. ज्ञानोबरायांची भाषा आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबराया सांगतात जर देवाला अनन्य भावानं शरण गेला तर जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. आणि या लागती शरणांगता शरण जेने हे विश्व निर्मिले. पुन्हा ज्ञानोबरायांची भाषा आहे. अहो त्या भगवंतानं सृष्टी निर्माण केली, त्याचंच नाव आपल्याला घ्यावं लागणार आहे. आणि सांगू तुम्हाला का, देवच का म्हणा, देवाचंच नाव का घ्या, कारण माझा देव आहेच तसा. कसा आहे सांगू. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया राजस सुकुमार सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटवरी ठेवोनी तुळशी हार गळा कासे पीतांबर. एवढा सुंदर आहे, किती रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडले मकरा करना है कारी कारी कानी कुंडले मकरा रूप भगवंताचं. आणि सांगू, एकदा पाहिला ना तो देव
की अवस्था अशी व्हावी साधकाची. कशी? तुझ पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी माझ्या चित्त तुझ्या पाया. देव एवढा सुंदर आहे, एकदा पाहिला की पुन्हा माघारी. आषाढी एकादशीला पंढरपूरला कोण कोण गेलता? हात वर करा. 1 2 3 4 5 6 एवढेच जण गेलता. बाकीच्याला संसार सुटला नाही बाबा अजून. असू जावा कधीतरी पण जा. प्रामाणिक उत्तर द्या. जेव्हा तुम्ही पंढरपुराकडे निघाला होता, तुमच्या गाडीत तुम्ही बसला आणि इथून पंढरपुराकडे तुमची गाडी निघाली. प्रामाणिक उत्तर द्या. जेव्हा गाडीत बसला आणि पंढरपुरापर्यंत जात होता, तोपर्यंत तुमच्या मनात काय होतं मला एक सांगा फक्त. कधी एकदा चंद्रभागेत जातो, स्नान करतो, नामदेव पायरीवर चढून कधी एकदा माझा देव पाहतो. 15 वर्ष झालं मी वारी करतो विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या सोबत. 15 वर्ष झाली. श्री क्षेत्र आळंदी पासून भुवैकुंठ पंढरीला ज्यावेळेस आम्ही चालत निघतोत ना, आळंदी सोडल्यापासून मनात एकच इच्छा असते, कधी एकदा पंढरपूर भेटतो, कधी एकदा माझा देव. कारण देव एकदा पाहिला ना, किती एकाग्र होतो देव आणि साधक मंडळ. ऐका, साधक आणि देव किती एकाग्र होतो. तुकोबरायाची भाषा आहे. तुकोबराया सांगतात, नोहे सारिता निराळे लवण मेळविता जळे. लवण म्हणजे मीठ, जळ म्हणजे पाणी. महिला मंडळ स्वयंपाक करताना तुम्ही करता का? हा, मीठ आणि पाणी एकत्र केल्यानंतर काय केल्यानंतर पुन्हा वेगळं करता येईल? नोहे म्हणजे नाही, सारिता म्हणजे बाजूला, निराळे म्हणजे करता येत नाही. काय? मिठात पाणी किंवा पाण्यात मीठ टाकल्यानंतर एकदा ते एकाग्र झालं, देव पाहिल्यानंतर साधकाची अवस्था. म्हणून तुकोबराया सांगतात, म्हणावा म्हणून म्हणा, म्हणून करा देवाचं स्मरण. का? तो देव आहेच तसा. तुकोबराया पुढे वर्णन केलं बाबांनो, म्हणावा गोविंद वेळ अनेका रुसावे न लगे बहुता. आपल्या वाट्याला आलेलं दुःख आहे ना, त्याचा दोष माणसानं दुसऱ्याला द्यायचा नाही, कधीच नाही. ते आपलं प्रारब्ध आहे, ते आपल्यालाच. म्हणून चित्तामध्ये समाधान ठेवायचं. आणि अनेका रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. आणि शेवटी मात्र साधक मंडळीने तुकोबरायांना प्रश्न केला, जी मालक समजला आम्हाला, तुम्ही सांगितलं आम्हाला भोग प्रारब्ध संचित तुम्हाला भोगावं लागणार आहे, पण आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या माणसांनी नेमकं जीवन जगावं कसं? तुकोबराया सांगतात, एकच करा. तुका म्हणे भार घातली यावरी आणि होईल काय वारी नारायण. आणि आपल्या भाषेतलं आपलं सोपं एक प्रमाण आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवा पाय. सर्वस्व समर्पण देवाला द्या, देव तुमच्या माझ्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. 18 संतांची यादी आहे. या 18 संतांवरती कृपा भगवंताची झाली. म्हणून आजही सुद्धा गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामा. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. गेलेले जे साधक मंडळी विश्वमाऊली ज्ञानोबरायांपासून मुक्ताबाईंपर्यंत किंवा जणाबाईपासून जगद्गुरु श्री तुकोबरायांपर्यंत आजही नाव पाठीमागतं निघतं. का? तर आयुष्यभर केलेलं कर्म तसं आहे. म्हणून करता आलं तर चांगलं करा. मी जाणीवपूर्वक वाक्य बोलतोय, बरं जाणीवपूर्वक बोलतोय. करता आलं तर दुसऱ्याचं चांगलं करा, नाहीतर त्याच्या वाटला सुद्धा जाऊ. कारण आपला जन्म दुसऱ्याचं चांगलं करण्याकरता अजिबात झाला. लईच खरं बोलणार वाटले बाबा मला तुम्ही. खुशाल नाही म्हणता बाबा तुम्ही. बरं नका करू. तुकोबराया सांगतात, जर सत्य कर्माला सहाय्य केलं तर देव तुमच्या सोबत आहे. पुरावा देऊ, द्वारकेचा राणा पांडवाच्या सोबत देव राहिला आणि विरोधात गेला कोण? रावण विरोधात गेला. यमाचा पाहुणा प्राणी होय. देव सोडून वागला तर हरिविन जन्म नरकाची पैजाना, आणि देव धरून वागला तर द्वारकेचा राणा. विसरली
टाळी यांच्याकरता. ते तुमचा दोष नाही, तुम्हाला माहिती आहे सगळे आले ते नाही नाही ना. तसं कलाकारावरती प्रेम असावं माणसाला. असं आमच्या कृष्णा महाराजांनी एखादा बोल वाजवला, एखादी लग्गी वाजवली की त्यांच्या ते दाद दिली पाहिजे. तुम्ही पैसा कमी द्याव म्हणजे आज नाही तसं नाही म्हणणार बरं का, म्हणजे हा पण दाद दिली ना कलाकाराला हुरूप वाढतो. म्हणजे ओंकार दादाचा आवाज इतका बरं बा, असं किती जरी स्तुती केली तरी कमीच पडणार. विसर आली तया थोर झाली हानी पचतील खानी 84च्या. तुम्हीच मला सांगा माणूस देव विसरतो कधी? सांगू तुम्हाला, सुखामध्ये माणसाला देव आठवत नाही. उदाहरण आहे, तुम्ही कोणीही डोक्यात घ्या. तुमच्या आनंदाचे दिवस तुमच्यावर आले, तुम्हाला देव नाही आठवत. देव आठवतो कधी? हा, दुःखामध्ये देव आठवतो. ज्यांना ज्यांना सुखामध्ये देव आठवला ते अगदी त्या पदापर्यंत पोहोचले, तिथून पुन्हा माघारी नाही येता आलं त्यांना, आणि येऊही दिलं नाही भगवंतानं. ज्यांनी दुःखामध्ये फक्त देव आठवला, देव विचार करतो फक्त हा दुःखापुरता आपल्या लक्षात घेतो, आपला आठवण करतो, आपलं स्मरण करतो. म्हणून आलंच दुःख वाट्याला खचून जाऊ नका, आणि आलीच श्रीमंती वाट्याला हुरळून जाऊ नका. किती दिवस आपल्या जवळ ठेवायचं आणि कुठल्या दिवशी काढून घ्यायचं हे सुद्धा देवाच्या हातात आहे सगळं, लक्षात. म्हणून एकदा त्याच्या मनात एखादी गोष्ट आली ना, किती प्रयत्न करावं. आर्यावताचा सम्राट होता राजा हरिश्चंद्र, त्याची पत्नी तारा राणी. आदल्या दिवशी आर्यावताचा सम्राट होता आणि दुसऱ्या दिवशी त्याला डोंब्या नावाच्या ब्राह्मणाच्या घरी ताराणीला पाणी व्हावं लागलं. सांगू, तारा राणीचं मरू द्याव, पण राजा हरिश्चंद्राला स्मशान भूमीमध्ये मसनजोग्याचं काम करावं लागलं. एक आर्यावताचा सम्राट. लय हुरळून जाऊ नका, लय दिवस नाही राहिले, दिलेलं आयुष्य आहे. बरं आपण संसार करतो यात फार नवल नाही, नाही लय नवल. आपल्यापेक्षा चांगला संसार पशु पक्षी करून दाखवता. लय सुंदर संसार आहे. सुगरण नावाचा पक्षी माहिती आहे का? सुगरण महिला मंडळ. ओ आई, सुगरण म्हणजे स्वयंपाक करते ती सुगरण नाही बरं. सुगरण नावाचा पक्षी असतो. त्या सुगरणीचं घरटं कधी पाहिलं का? घर कुठं असतं ते? त्या झाडाला असे. मला बिकळते घेऊ म्हणजे तुम्ही समजता एवढा अडाणी आम्ही नाही बरं का राहिलो. आता लक्षात. ते काय झाले, बसणाराच्या बऱ्याच जणांचा भ्रम असा झालाय, तरण्या पोरांनी धोत्र घातले, नेहरो घातला, फेटा घातला, म्हणजे ह्यांना काय कळत नाही. हा, गेलेले आहेत बाबा, असं शाळेत मेळ लागला नाही म्हणून इकडं आलं. तुमच्या माहिती करता सांगतो, तसं शिक्षण माझं मला लिहायला वाचायला एवढं बरं झालंय. म्हणजे माझं BSc झालंय, प्लेन BSc ग्रॅज्युएशन मध्ये, आणि केमिस्ट्री स्पेशल होता माझा, आणि वर्गात पहिल्या नंबरनं पास झालो विद्यार्थी तुमच्या पुढे. त्याच्यामुळे समजता इतका अडाणी वारकरी संप्रदाय राहिला नाही. तुम्ही म्हणाल मग एवढा शिकला आणि इकडं कशाला आला, ह्यांच्या नादाला काय बाबा तू इकडं टाळण विना. मी लयच विचार केला, तिकडेपेक्षा इकडं जरा हा बरं. हा असं, हा तिकडं महिन्याला, इकडं रोज आहे. हा असं असं विनोदाचा भाग सोडून द्या. झाडाला असतं पण कोणत्या? विहिरीच्या कडला. नुसतं विहिरीच्या कडला आली, जी फांदी विहिरीत लोंबली त्याच फांदीला तिचं घर असतं. कुणीतरी विचारा त्या सुगरणीला, का ग बाई एवढी मोठमोठाली झाडं आजूबाजूला आहेत, या झाडाला का घर बांधतेस? ती सुगरण तुम्हाला उत्तर देईल, दादा झाडं तर भरपूर आहे, पण भविष्यात मला पिल्लं होणार आहे, भविष्यात मला पिल्लं होणार आहे, आणि या घरट्यात मी माझ्या पिल्लांना जन्म देणार आहे. एक सांगू तुम्हाला, फक्त तुम्हीच तुमच्या लेकरांकरता करता असं नाही, पशु पक्षी सुद्धा आपल्या लेकरांकरता तेवढंच प्रेम असतं त्यांचं आपल्या लेकरांकरता. सुगरण सांगते, दादा झाडं लय आहेत, पण भविष्यात मला पिल्लं होणार आहेत, या घरट्यात मी माझ्या पिल्लांना जन्म देणार आहे. सरपटणारा प्राणी कधीही झाडावर चढू शकतो, आणि आलाच तर माझ्या पिल्लांचा घात करू शकतो. काय डोकं आहे त्या सुगरणीचं मायबा. अख्खं आयुष्य उलट टांगून घेतलं झाडाला सुगरणीनं. सुगरणीच्या घरट्याला खोपा म्हणतात महिला मंडळ. खोपा सुगरणीचा असतो, तो खोपा असतो. नीट बघा, कधी वेळ मिळाला तुम्हाला तर, की आलात कधी आमच्या खेडेगावात ग्रामीण भागात आलात तर नीट कधीतरी शेतामध्ये गेलात तर विहिरीच्या कडेला ते घर तुम्हाला बघायला मिळेल. 1.5 फुटाचं लांब घर असतं त्या सुगरणीचं. ते हे असं टांगलेलं असतं. त्या सुगरणीच्या घरात जायचं म्हटलं तर खालून प्रवेश करावा लागतो, आत जायचं म्हटलं तर. सुगरणीला तो दादा सांगतो, अगं या हे झाडावर चढेल ना सरपटणारा प्राणी. सुगरण सांगतो, येऊ दे ना, त्याला आधी खाली यावं लागेल, पुन्हा तितकंच वर यावं लागेल. वर येत असताना वरचा शेपूट सुटणार आणि तो सरपटणारा प्राणी कुठं? कुणाचं डोकं आहे? आपलं बरं आहे ना, आपलं तर अख्खं आयुष्य गेलं, एक घर बांधणं होत नाही काय काय. अरे शहरी भाग नाही, पण आमच्या खेडेगावात इकडलं भिताड पाड, तिकडं बांध, घर उचल, रानात नाही, रानात चोरी झाली, गावात आला, गावात हाणाहाणी, पुन्हा चालू त्यो. म्हणजे असली अवस्था आमच्या इकडं फार वाईट आहे. एक घर बांधणं होत नाही. पण त्या सुगरणीच्या खोप्याचं वर्णन एका कवीने केलं, फार सुंदर आहे. कान उघडे ठेवून आहे का? खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला,
तिनं तिच्या पिलासाठी जीव झाडाला टांगला. अख्खं आयुष्य तिनं उलट आपल्या लेकरांकरता झाडाला टांगून घेतलं. किती उपकार आहेत मायबापाचे तुमच्या माझ्यावरती. शोकांतिका आहे आपल्या महाराष्ट्राची. संस्कृत प्रधान मानला जाणार आपला महाराष्ट्र आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी किंवा आचार्य देवो भव मानणार आपला महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रात आता जन्मदात्या मायबापाचं अस्तित्व हळूहळू कमी व्हायला लागलं. का व्हावं लागलं कमी? शिकली मुलं आपली, शिकली मुलं आपली, एवढी शिकली एवढी शिकली एवढी शिकली. ज्या मायनं तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, लालन पालन पोषण करून ज्या मायनं सांभाळ केला, त्या मायला लेकरू म्हणतो तुला काडीची अक्कल नाही. आणि ज्या जन्मदात्या बापानं दुसऱ्याच्या शेतात राबून अहोरात्र आपल्या लेकरांकरता समर्पण केलं, ती लेकर जरा शिकली मोठी झाली, बापाला म्हणतात काय केलं तुम्ही आमच्यासाठी? आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. वाह 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 कोई नहीं प्रभु मान रे. साधु संत कोई नहीं माने, साधु संत कोई नहीं माने, साधु संत नहीं माने, साधु संत कोई नहीं माने. खिचड़े के प्रभु मान रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे किती बेईमान झाली दुनिया. आत्ता महाराजांनी सांगितलं जसं माता पिता को कोई नहीं माने, माने माता पिता हिजड़ो को बहुमान, आई रे बेईमान दुनिया. ज्या जन्मदात्या माय पण आपल्या करता समर्पण केलं त्यांना लोक विसरून जायला लागले. भाग्यवान आहे नामदेव परिवार. आमच्या परिसरामध्ये रोज वर्ष श्राद्धाचे कीर्तन असतात. आमचा तो फलटण तालुका सातारा जिल्हा म्हणजे त्या पुणे जिल्ह्यामध्ये त्या परिसरामध्ये रोज वर्ष श्राद्धाचे कीर्तन आहे. रोज वर्ष श्राद्धाचे कीर्तन करणारा वक्ता मी आहे. 1 वर्ष श्राद्ध घालतात माणसं, लय झालं आपल्या पूर्वजांचं. 1 5वं पुण्यस्मरण आहे. धन्यवाद द्यावे तेवढं थोडं आहे त्या परिवाराला. धन्यवाद पिता आपल्या हिताच्या ठिकाणी हा परिवार जागा आहे की 2 मुलं त्यांचं बापावरती अतिशय निरतिशय प्रेम होतं म्हणून 5वं पुण्यस्मरण घालतात लोक. एका गावात गेलो दादा त्या दिवशी. गावात प्रवेश आत कमानीत आत निघालून ती गावात चौकात 4 माणसं बसली होती. त्यांनी ती मी कीर्तन करा त्या गावात कीर्तन असल्यामुळे माझ्या पोशाखावर त्यांनी बरोबर गाडी ओळखली, थांबवले. ते म्हणले महाराज कुठं चालला? म्हणले आमक्याच्यात वर्षात आहे कीर्तन आहे माझं तिकडं. अहो म्हणले कशाला जाता? का म्हणलं असं का बोलता? ते म्हणले 15 दिवसापूर्वी त्या 5 मुलं होती. त्या बापाला गेलेला बाप, त्याला 5 मुलं होती आणि त्या 5 मुलात भांडणं चालली होती. वर्षश्राद्ध मी नाही घालणार, तो घाल म्हणून. एका बापाचं वर्षात 5 मुलं घालू शकत नाही. शोकांती काय आपल्या महाराष्ट्राची. एक म्हणतो माझी मुलं शाळेत मोठी झाली, एक म्हणतो मी आमकं घर घेतलं, एक म्हणतो आताच खरेदीचा व्यवहार झाला, एक म्हणतो माझी गरीब आहे. अरे कुठं? ज्या बापामुळे तुमचं अस्तित्व आहे त्याला तुम्ही विसरून निघाला. एका बापाच वर्षात कीर्तन करायची इच्छाच मरून गेली बाबा माझी. असं ऐकलं कसं कीर्तन करू वाटतं मला सांगा. 4-5 महिने झालं 5वं पुण्यस्मरण करताना सुद्धा हा परिवार आजही आदरणीय नानांना स्मरणात ठेवतो. थोडे उपकार आहेत नानांच्या परिवारावरती. लक्षात ठेवा, कोणी नाही करत कोणासाठी. आपल्याकरता एक सांगू तुम्हाला, स्वतःसाठी जगलेली कधीच मरून जातात. जे समाजासाठी जगतात, जे गावासाठी जगतात, जे परिवारासाठी जगतात, इतिहास त्यांचं नाव आजही काळ्या अक्षरामध्ये लिहून ठेवतो. लक्षात ठेवा. त्याच्यामधले एक आमचे नाना होऊन गेले. परिवारावरती अतिशय प्रेम होतं. परिवाराचंही नानांवरती तितकंच प्रेम होतं. आणि जर एक सांगूनच त्या परिवाराचंच नाही, तुम्ही सगळे समाज साक्षीदार आहात. आदरणीय नानांचं जगणं समाजाकरता कसं होतं लक्षात ठेवा. हे तुम्ही सगळे साक्षीदार आहात त्याचे. म्हणून चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा.
तुकोबराया सांगतात चांगलं केलं तर चांगलंच फळ मिळणार. आपल्या भाषेत सांगू, जसं पेराल, जसं म्हणण्यापेक्षा जे पेराल तेच पुढे उगवणार. म्हणून कमवा कमी पण जन्मदात्या मुलावर संस्कार तेवढे करायला चांगले विसरू नका. 100 पोराचा बाप होता. कोण? धृतराष्ट्र 100 पोराचा बाप होता. पोरांना शिकवताना उलट शिकवलं. आपलं ते बी आपलंच आणि लोकांचं ते बी. एवढी चुकीची शिकवण दिली कुणाला? धृतराष्ट्रानं आपल्या पोरांना. सांगू तुम्हाला 100 होती चुक शिकवण. विठाला 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 आपल्या मुलांना शिकवताना फक्त चुकीचं शिकवलं होतं. म्हणून लक्षात ठेवा, पैसा कमवा, पैसा कमवू नका या मताचा मी नाही, नक्की कमवा. सांगू तुम्हाला, खिशात पैशांचा खळखळाट असण्यापेक्षा त्या पैशाच्या मागं कुणाचा तळतळाट नाही असला पाहिजे. लक्षात ठेवा, ज्यांनी दोन नंबरनं व्याभिचारानं कमवलं त्या प्रत्येकाला त्याचं फळ मिळालेलं आहे. लक्षात ठेवा, धृतराष्ट्रानं व्याभिचारानं मिळवलं होतं. डोळ्यात देखत 100 पोरं मरून गेली. 100 मेली, एक सुद्धा राहिला. आणि त्या धृतराष्ट्राचा शेवट ऐकता का? 100 पोराचा बाप होता पण अंत्यविधीसाठी मांसाचा तुकडा सुद्धा मिळाला नाही. धृतराष्ट्राच्या कोल्ह्या कुत्र्याने मांसाचे तुकडे खाल्ले. एवढा शेवट वाईट झाला. म्हणून लक्षात ठेवा, भावाचं हा हे पाठच आहे तुमचं सगळं पाठ आहे. हे फक्त मी सांगायचा प्रयत्न करतो. भावाचं मंडपवाल्याच नाही, हा देवाचं आणि गावाचं कधीच डोकं लावू नये माणसं. ज्यांनी भावाचं खाल्लं त्यांचा धृतराष्ट्र झाला होणार. धृतराष्ट्र गेला असं नाही, अजून लय धृतराष्ट्र जिवंत आहे. तो बरा होता, तो लय बरा होता कृष्णा महाराज. आताच गावोगावी नाही, गल्लोगल्ली झालं माझ्या. फार वाईट अवस्था झाली. म्हणून धृतराष्ट्रासारखा आपला शेवट करू नका. शेवट होऊ द्या तुकोबरायांसारखा. शेवट तो भला माझा तुकोबरायांसारखा शेवट असतो. अवजार ती देव न्यायला आला तुकोबरायांना. 1 दिवस नाही 3 दिवस आला देव वैकुंठ सोडून. आणि येतो देव बसलेले. नीट ऐका, देव येतो फक्त बोलवणारा तसा असला पाहिजे. आता तुम्हाला प्रामाणिक माझी इच्छा आहे, सगळ्यांनी प्रामाणिक मी प्रश्न करतो, उत्तर द्या. इथं बसल्यापैकी कुणाला वाटतं देवानं माझ्या घरी आलं पाहिजे? हातवर करा बरं. 20, 25, 26, 27, 28 म्हणजे सगळ्यालाच वाटतं देवानं माझ्या घरी आलं पाहिजे. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, इथं बसलेल्यापैकी कुणाला वाटतं देवानं आता मला उचललं पाहिजे? हातवर करा बरं. हा आज लयच उदार झाला संसाराबाबत नाही ना? असं बरोबर ऐकलं नाही का? अजून एकदा सांगतो, कुणाला वाटतं देवानं आता मला उचललं पाहिजे? हातवर करा. आता म्हणजे आता लगेच नाही, फुलं ही टाकू, वाईस 2 घास खाऊ आणि ज्याने यायचं त्यानं आपलं माझ्या बरोबर. हा आमच्या शिंगणापूरच्या घाटातनं बरोबर देव तिथं. हा आज सांगू तुम्हाला, नाही वाटत आपल्याला, पण जगद्गुरु तुकोबरायांना वाटलं होतं बास देवानं माझ्या घरी आलं पाहिजे. नेण्याकरता राहण्याकरता नाही. 3 दिवस राहिला देव. दशमीला आला, एकादशीला राहिला, 12दशीला विनंती केली. म्हणून पवित्र घरीच देव राहतो. कुणाच्याही घरी. ज्या सुखा कारणे देव वेडावला हो, वैकुंठ सोडोनी संत सदनी राही. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. नारायण नारायण नारायण, ज्या सुखा कारणे देव वेडावला हो, वैकुंठ सोडोनी संत सदनी राही. येतो बोलवणारा तसा असता. मग जोडून या धन जर उत्तम व्यवहारानं धन जोडलं तर देव नक्की. व्याभिचारानं कमवलं आणि ऐक सांगू का, या जगात फक्त आता त्यालाच किंमत आहे. भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई.
सब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया था, अपना पैसा निकल गया था, कोई ना लिखा सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई हो, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के वाह क्या बात, वाह भाई रे सब पैसे के भाई. मी फक्त प्रयत्न करतोय, मला जमणार नाही तुमच्यासारखं बरं काम करा, ते तुम्हीच म्हणून जाणं आपला, आम्ही प्रयत्न करायचा बघ. चुकलं वाकलं तर सांगा बरं. हो भाई रे सब पैसे के भाई, दिन का साथी कोई नाही रे. कुणी नाही कुणाचं दिन का साथी म्हणजे सांगू का तुम्हाला, या ज्या समाजाची या जगाची रीत आहे, गरीबावर असलेलं नातं माणसं तोडून सांगतात आणि श्रीमंतावर नसलेलं नातं माणसं जोडून सांगतात. लक्षात ठेवा, गरीबाला नाही किंमत राहिली आता, बैमान झाली दुनिया. मगाशी आमच्या ओंकार महाराजांनी सांगितलं तसं, बैमान झाली, नाही खरं खोटं काही राहिलं नाही या जगामध्ये. मग मी तर अजून पुढचं बोलणार बघताय, जर काहीच आपल्या हातात नाही तर मग गर्व कशाचा करता बरं, कशाचा काय आणलं येताना इथं बसले सगळे मंडपातले, तुम्ही खुर्चीवर बसले, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तुम्ही आहात. जन्माला येताना आपण काय सोबत आणलो, काहीच नाही आणलं. बरं लय कमवलं म्हणून सगळं सोबत दिलं असं एखादा, येताना घेऊन आला सिका, जाताना घेऊन जाशील का, नको अभिमान धरू भल्या मानसा. कशाचा अहंकार करता, कोण दिवस येईल कैसा, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा हर किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी का. हे जरा हिंदीत झालं, कबीरदाजींचा दोहा आहे, मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतो ऐका. महिला मंडळ, क्षमा म्हणजे देवापुढे लावलेला दिवा आहे. क्षमा म्हणजे दिव्याला हिंदीमध्ये क्षमा म्हणतात, ती क्षमा म्हणजे देवापुढे लावलेला दिवा आहे. मला प्रामाणिक उत्तर द्या. सायंकाळची वेळ होते, तुम्ही त्या मंदिरात जाता, तुमच्या देवाऱ्यावर जाता, घरामध्ये तुमच्या देवारा सुद्धा देवाऱ्याच्या जवळ जाता तुम्ही. दिवस मावळल्या जातो, त्या समयीमध्ये तुम्ही तेल ओतता, आणि एकदा तेल ओतलं ती वात पेटवली की ती समयी मंद तेवत 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 मध्यरात्र होते, आणि कधी विजून जाते आपल्याला कळत नाही. कळत दिव्याप्रमाणे माणसाचं आयुष्य आहे, हळू 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 कधी जाणार आहे हे आपल्याला माहिती नाही. आणि मी तर धन्यवाद देतो देवाचे, हे माहिती नाही म्हणून बरं आहे. हे जर कळलं असतं जगाला, माणसाला आपण कधी मरणार आहे, माणूस माणसासारखा वागला नसता. लक्षात ठेवा. हा म्हणून कितीतरी वेळा म्हणावंच लागतं, बाबा माणसा जरा माणसारखा वाग. मानसा हो मानसा, आता तरी मानसात काय समर्पक वर्णन आहे. देवाने माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं, पापाचा वेड्या सार साठवलं मानसा. एवढं ओरडून सांगून सुद्धा माणूस माणसासारखं वागत. करतो काय, दुसऱ्याचं वाईट, स्वतःचा स्वार्थ, स्वार्थ साधण्याच्या नादात दुसऱ्याचं वाटोळं करताना माणूस थोडा सुद्धा विचार. अजून सांगू तुम्हाला, भला किसी का कर ना सके तो, ओ भला किसी का कर ना सके तो, बुरा किसी का मत करना.
पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना। आयुष्यात भलं नाही करता आलं नका करू, चांगलं चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपला हातभार लावण्याचा प्रयत्न करा, तोही नका लावू, पण चांगलं चाललं असेल तर त्याच्या चाललेल्या आयुष्यामध्ये काटे अंथरण्याचा प्रयत्न माणसानं करू नये. कारण लाईफ इज नॉट वन्स मोर, हे आयुष्य अख्खी पुन्हा एकदा बोलून जातो, लाईफ इज नॉट वन्स मोर, हे आयुष्य पुन्हा नाही, एकदाच आहे, जरा माणसासारखं वागा आणि जगून घ्या. हे मी तुम्हाला सांगणे एवढं तुम्ही लहान नाही, सांगू का तुम्हाला जसं कलियुग निघालं त्याप्रमाणे वाक्याला बोलावं लागतं ओंकार महाराज. म्हणून आयुष्यात तुम्हाला वाटत असेल आपण एखाद्याचं वाईट केलं ना आपल्याला कुणी बघितलं नाही, देवालाही कळालं नाही, हे असं नसतं होत. असं म्हणतात मुंगीच्या पायात बांधलेलं घुंगरू त्याचा आवाज सुद्धा भगवंत ऐकत असतो, एवढं लक्ष असतं भगवंताचं तुमच्या माझ्यावरती. मुंगीच्या पायात बांधलेलं घुंगरू त्याचा आवाज सुद्धा देव ऐकत असतो. आपलं तर कर्म आहे, आपल्या तर नक्की देव आपलं कर्म. आपल्या अवस्था झाली त्या मांजरणीसारखी. मांजर माहिती आहे ना, मांजर घरात जर दूध ठेवलं असलं जर घरात कोण नसलं तर ती मांजर त्या भरलेल्या दुधाच्या पातेल्यात तोंड घालते, पण तिचं एक घोटाळा आहे, ते दूध पिताना डोळं झाकून घे. पण तिचा भ्रम असा होता आपण डोळं झाकलं दूध पिलो म्हणजे कुणाला दिसलं, बाहेरनं मालकीन येताना काठी घेऊन आली जसा ठोका गेले ना मांजर तोवर नेऊन. आता काय करता, जसा ठोका पडला की मग तिच्या लक्षात येतो अरे आपल्याला कुणीतरी. सांगू तुम्हाला, ज्या दिवशी आपल्याला सुद्धा बोलावं नव्हतं, ज्यावेळेस आपला अंतकाळ आपण साधत असतो त्या प्रत्येक शेवटच्या क्षणाला आपल्याला आठवण होते, जाणीव होते, ही गोष्ट आपण नको करायला होती. कदाचित त्याच गोष्टीमुळं आज आपल्याला लवकर जाणवलं, कदाचित आपल्याला तेच भोगायचं आलं म्हणून आपल्यावर ही वाईट वेळ आली. काही काही माणसं एवढी सहज आपल्यातून निघून गेली, कळालंही नाही, हसत हसत. म्हणून याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा देश. प्रत्येक माणसाची अवस्था तशी झाली पाहिजे. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या आयुष्यामध्ये घडलेला प्रसंग सांगतो तुम्हाला, ऐका. मायबाप लहान असताना सोडून गेले होते. 4 वर्षाची चिमुकली मुक्ताई, मायही कळत नव्हती बापही कळत नव्हते, अशा वयामध्ये ज्ञानोबरायांना मुक्ताईला मायबाप सोडून निघून गेले होते. समाजाने एवढा त्रास दिला पण समाजाला कधी दोष नाही दिला. उलट जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणतात. मुक्ताईला मांड खायची इच्छा झाली, आई मांड खाण्याची इच्छा मुक्ताईला झाली. 4 वर्षाची चिमुकली मुक्ताई ज्ञानदादाकडे विनंती केली, दादा मांड खाण्याची इच्छा झाली. दादा ज्ञानोबराया सांगतात, मुक्ते मांड तुला खायचं ना. ज्ञानोबरायांनी आईबाप सोडून निघून गेले होते तरी सुद्धा मुक्ताईवर संस्कार करायला ज्ञानोबराया विसरले नाही, विसरले. ए मुक्ते मांड खायचंय ना तुला, एक काम कर, कुंभारवाड्यात जा आणि कुंभारवाड्यात जाऊन काय कर, मांड का शोभा असतात महिला मंडळ प्रामाणिक. खापर म्हणा बरं का, मला वाटलं का गॅसवर का तव्यावर म्हणताय ना, मला माहिती आहे मजा. खापर लागतं मांड भाजण्याकरता. मुक्ताईला सांगितलं कुंभारवाड्यात जा आणि खापराचा तुकडा घेऊन ये. काय आनंद झाला मुक्ताईला. मुक्ताई मनात विचार करते, मायबाप सोडून गेल्यापासून पुन्हा मांड खायला कधी मिळालं नाही, आज माझा दादा मला मांड खाऊ घालणार आहे. खापराचा तुकडा तर आणायचा. माझी मुक्ताई कुंभारवाड्यात गेली, अख्खा कुंभारवाडा शोधला माझ्या मुक्ताईने, खापराचा तुकडा सुद्धा मिळाला नाही आई तिला. कुंभारवाड्याला वळसा दिला आणि हसऱ्या चेहऱ्याचं रूपांतर रडणाऱ्या चेहऱ्यात मुक्ताईचं झालं. वळसा दिला आणि घराकडे निघाली, बाहेर येताना तिला फुटलेलं मडकं दिसलं एका कोपऱ्यात. तिनं तेच फुटलेलं खापराचा तुकडा घेतला आणि फाटलेल्या परकरमध्ये तिनं तो दडवला आणि मुक्ताई माझी पळत घराकडे निघाली. आनंद काय झाला असावं माझ्या मुक्ताईला, खापराचा तुकडा नेणार दादा मला मांड खाऊ घालणार. तोच खापराचा तुकडा दडवलेला हसणारा चेहरा बघितला विसोबा खेचरानं, माझ्या मुक्ताईला अडवलं. हे सांगले, मुक्ती कुठं चालले हसत हसत, एवढ्या आनंदी चेहरा तुझा. मुक्ती सांगते, काका मांड खाण्याची इच्छा झाली म्हणून दादानं सांगितलं होतं खापराचा तुकडा घे, घेऊन निघाले. विसोबा खेचरानं अडवलं आणि सांगितलं, बघू कुठे खापराचा तुकडा. ऐकताय ना माझं कीर्तन, माझ्याकडे लक्ष द्या. खापराचा तुकडा मुक्ताईच्या हातातला त्या विसोबा खेचराने हिसकावून घेतला. मायबाप किती त्रास दिला समाजानं मुक्ताईला, ज्ञानोबरायांना. नीट ऐका जरा, तो खापराचा तुकडा घेतला आणि जमिनीवरती आपटला. तो पुन्हा उचलून घेऊ नये म्हणून दगडानं ठेचून ठेचून त्याचा भुगा केला. मला एकच प्रामाणिक तुम्ही सगळे उत्तर द्या, काय मागितलं होतं मुक्ताईनं समाजाकडं, काय मागितलं होतं विसोबा खेचराकडे मुक्ताईनं, काय घेऊन निघाली होती? फुटलेलं मडकं आणि त्या मडकाचा एक खापराचा तुकडा सुद्धा विसोबा खेचरानं मुक्ताईला घेऊ दिला नाही. थोडं दुःख सहन केलं होतं का? पण तीच माझी रडत रडत मुक्ताई ज्ञानदादाजवळ आली आणि सांगते, दादा खापराचा तुकडा घेतला होता पण विसोबा काका आडवे आले, काय संस्कार म्हणावे.
आऊ जाऊ बोलणं तिचं अजून सुद्धा खापराचा तुकडा घेऊन सुद्धा विसोबा काका आडवे आले आणि तो खापराचा तुकडा फोडून टाकला. माझ्या ज्ञानोबरायांना सहन नाही झालं. ते ऐकायला बसलेले नाही सहन झालं. डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा जशा बाहेर पडाव्यात तसे लाल बुंद डोळे ज्ञानोबरायांचे झाले. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आज माझ्या मुक्ताईला समाजानं खापराचा तुकडा आणू दिला नाही तर विसोबा काकानं खापराचा तुकडा आणू दिला नाही. ज्ञानोबरायांना सहन नाही झालं. आपल्या त्या झोपडीमध्ये गेले, दार लावून घ्या. मुक्ताईनं दार उघडता ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून मुक्ताई हाक मारत होती माझ्या ज्ञानदाराला. पण आज काय जरी झालं तरी माझ्या मुक्तीला मी मांड खाऊच घालणार या भावनेनं, या द्वेषानं ज्ञानोबरायांनी योगाग्राग्नीनं आपली पाठ तापवली. ऐकताय ना बसलेले? योगाग्राग्नीनं आपली पाठ तापवली. त्या पाठीवरती माझ्या मुक्ताईला मांड भाजून खाऊ घातलं. म्हणायचं माझे ज्ञानोबा. आज 10 लाख समाज ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात चालतो. कोणत्याच प्रकारची गोष्ट कमी पडली नाही आजपर्यंत. सगळी मंडळी आहेत आमचे चालणार. विचारा, अख्ख्या ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात एक वारकरी उपाशी झोपला मला दाखवून द्या. ज्या समाजानं ज्ञानोबरायांना पीठ सुद्धा वाढलं नाही. पीठ ज्ञानोबरायांच्या जोळीत जर पीठ टाकलं तर विसोबा आडवा यायचा आणि तो झोप त्या जोळीत टाकलेलं पीठ जमिनीवरती उठून द्यायचा आणि पुन्हा ते पीठ जोडीत भरू नये म्हणून चपला सहित पाय त्याच्यावरती द्यायचा विसोबा. थोडा त्रास सहन केला होता. पण तेच ज्ञानोबराया देवाकडे मागताना आता विश्वात्मके देवे हे नेवाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे प्रत्येक संतांना देवाकडे एकच मागितलं, फक्त समाजाचं कल्याण होते. याच्यापेक्षा दुसरं काही मागितलं नाही. मग जर आपली सुद्धा त्या साधकांप्रमाणे, त्या संत मंडळींप्रमाणे जर अवस्था व्हावी अशी वाटत असेल तर तुकोबराया सांगतात फक्त एक करा, खेद मानत बसू नका. जर खेद मानत बसला तर आयुष्य निघून जाईल. खेद सोडून चित्तामध्ये समाधान ठेवलं तर देव आठवला की भोगातनं सुद्धा तुम्हा आम्हाला बाजूला होता येईल. तुकोबराया अभंगाच्या पहिल्या अनुभवाला मिळालं का? मिळालं ना. तुकोबराया तर सांगतात अनुभव आले अंगा. या अनुभवाशिवाय स्वप्न अनुभव आहे तुकोबरायांचा हा अभंग, म्हणजे स्वतःला आलेला अनुभव आहे तुकोबरायांचा. आणि जर दुःखाचाच विचार करत तुकोबराया बसले असते तर कोपला पाटील, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला
पाटील गावीचे लोक आता मज भीक. का पाटलानं बाहेर काढलो? का काढलं? प्रश्न पडला कधी? कधी अभ्यास केला? का काढलं होतं गावच्या बाहेर? तुकोबरायाचे रोज भजन करत होते, त्याचा त्रास गावाला होत होता आणि त्या गावानं तक्रार गावच्या पाटलाकडे केली, म्हणून गावानं पाटलानं तुकोबरायाला गावच्या बाहेर जायला सांगितलं. भजन तुकोबरायाचं तर प्राणच भजन आहे. म्हणा तुका म्हणे येतो भजन प्रमाण काय थोरपण जाळा. हा भजन विक्षेप मरण. भजन नाही. आडगळीच्या ठिकाणी तुकोबराया भजना करता गेली. शेतकऱ्यानं पाहिले एका आपल्या शेताकडे निघाला होता, त्यानं तो आडगळीच्या ठिकाणी भजनाचा आवाज गावच्या पाटलाकडे गेला. हो पाटील, अहो त्या तुकारामाला बघ, गरीब होती ना तुकारामाची, जोपर्यंत श्रीमंती होती तोपर्यंत तुकशेट नावानं हाक मारायचा अख्खा गाव तुकोबराया. म्हणून वासुदेव सुद्धा सांगून गेला. वासुदेवचा पूर्वी गावात बघा, वासुदेव गावात यायचा पूर्वी. वासुदेव माहिती आहे ना, ते मोराचं पेस असलेला मुकुट, आता नाही राहिले ते वासुदेव. हातात एका हातात कंदील, एक हातात त्याची ती जोळी, एक हातात त्याची चिपळ्या, ते वाजवत अख्खा गाव जागा करायचं वासुदेव. काय म्हणायचं ऐकता जरा? ऐकता का बसले? ऐका. वसुदेवाची ऐका वाणी हो हो. आणि ह्या वाजत होतं तसं तेव्हा. वसुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे हो, जगात नाही राम रे. दाम करी काम वेडा, दाम करी काम रे, दाम करी काम वेडा, दाम करी काम रे, दाम करी काम वेडा, दाम करी काम रे, दाम करी काम वेडा. पैशाची जादू लैनारी. बसलेल्या हातानं टाळी वाजवा, सगळ्यांनी पटापट ऐका. पैशाची जादू लैनारी, तान्या पोराला जास्ती हवा, आई सोडून घेते पैशाच्या मागुटी लागा. जन्मल्यापासून सारी माणसं हो, जन्मल्यापासून सारी माणसं त्या पैशाची गुलाम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. तुकोबरायांचा जीवन प्रवास वासुदेवाने आधीच सांगून ठेवला होता. दाम करी काम वेड्या, पैशाशिवाय नाही. तुकोबरायांना श्रीमंत होतो पण तुकशट नावानं हाक होती. पैसा गेला, मान गेला, प्रतिष्ठा गेली, मान्यता संपली, आणि मग तुकोबरायाला शब्दानं हाक मारली. एकेरी शब्दात त्या तुकारामाला सांगा भजन आडगळीच्या ठिकाणी करतो. पाटलानं बोलून घेतलं तुकोबरायाला. लय जीव होता तुकोबरायावरती. कोणाचा? भागीरथीचा. तुकोबरायाची पोरगी भागीरथी. लय जीव होता. आणि सांगू तुम्हाला, एका लेकीचाच आपल्या बापावरती सगळ्यात जास्त जीव. हे तर बऱ्याच सासरवासीन लेकी बसल्या, बऱ्याच बसल्या. मला तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिक उत्तर द्या बरं का. महिलांनी, सासरवासीन लेकीने प्रत्येक तुम्हाला माहेरात जास्त करमतं का सासरी? सासवानी नका सांगू, सासवा सासरी म्हणा. हा, माहेरातच तुम्हाला का? माहेरात काय सांगू? माहेर या शब्दाची व्याख्या नीट ऐका. सगळे झोपल्यानंतर मग झोपावं लागतं, त्याला सासर म्हणतात. आणि सगळे उठल्यानंतर सगळ्यात शेवटी माय जाते त्या लेकीकडे, चेहऱ्यावरून हात फिरवते, उठ ग बाई म्हणते. त्याला तुमचं माहेर म्हणतात. लक्षात ठेवा. माहेरात काय? तुमची माय माहेरात आहे, तुमचा बाप आहे. सासरमध्ये राहा तुम्ही. चपाती करता करता वाटीतनं तुमच्याकडनं ते तेल असतं. चपाती करताना वाटीत तेल असतं. तर चपाती माहिती करायचं असलं तर ते कळेल बाबा त्या. हां, ते वाटीतलं तेल जर तुमच्याकडनं चुकून सांडू द्या. सासू नाही तसली बोलते तुम्हाला. तेच तुम्ही तुमच्या माहेरात जा तुमच्या माहेरात. आणि काही गडबडीमध्ये त्या धावपळीमध्ये अख्खा तेलानं भरलेला डबा असू द्या आणि त्याला तुमची ठेस लागू द्या आणि अख्खा डबा तेलाचा अख्खा डबा सांडू द्या. माय म्हणते पोरी अगं पुढं बघू. बाप ऐकत असतो. बाप म्हणतो पोरीला काय बोलू नको, नवा आणू आपण. ती म्हणणार माहेर आहे मायबा. संपतं प्रेम. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या माहेरातून ज्यावेळेस सासरी येतात ना, संपतं तुमचं माहेरातलं प्रेम. भागीरथीचा लय जीव होता तुकोबरायावरती. खरंच असतो लेकीचा जीव. किती जीव असतो सांगू तुम्हाला.
बापाचं प्रत्येक दुःख जाणणारी घरात लेक असते, प्रत्येक दुःख जाणणारी लेक घरात असते. देवाला विनंती, खरंच देवाने या परिवारात एक तरी लेख द्यायला पाहिजे होती, खरंच द्यायला पाहिजे होती. नानांवरती त्यांचा तेवढा जीव असताना तुमचाही त्यांच्यावरती असतो. कारण भावाला बहिणीशिवाय शोभा नाही. लक्षात येते माझं वाक्य? भावाला बहिणीशिवाय शोभा. म्हणून नाती जपा. या कलियुगात फार काही जपत बसू नका. पैसा नका जपू, पैशापेक्षा नाती माणसांना जपा. इथं बरेच पुरुष वर्ग माझ्या कीर्तनात बसले. आपला भाव आहे, आपल्या भावाशी बोलून घ्या. आपला परिवार आहे, आपला परिवार जपा. कित्येक मंडळी अशा आहेत या कलियुगामध्ये आपल्या भावासोबत 15-15 वर्ष झाले एक भाव आपल्या भावासोबत बोलत नाही. हा आपला भारत देश प्रभू रामाच्या कुळातला आपला भारत देश आहे. सावत्र भाव होता कोण? भरत रामाचा. 14 वर्षाचा वनवास भरताला आला होता. पण कैकेयीने विनंती केली होती, माझा गादी बसवा. आणि त्याच्याला भरताला गादीला बसवण्याचा निर्णय फिक्स झाला होता, फायनल झाला होता. भरत सांगतो कैकेयीला, आई या गादीचा वारसदार मी नाही, माझा देव आहे. प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेले, पण गादीवर बसण्याचा अधिकार असून सुद्धा आपल्या भावा व्यतिरिक्तच प्रेम व्यक्त केलं भरतानं. आणि 14 वर्ष एका गुहेत जाऊन तपश्चर्या करत बसला. भरत रोज रडायचा, रोज. कुणासाठी? कुणासाठी? हा कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला रामा बिन माझा चैन पडेना नाही जीवासी आरा. कसा मला टाकून गेला, कसा मला. कुणासाठी भरत रडत होता? भावा करता, सख्या नाही. सावत्र भावा करता जर एवढं प्रेम असेल तर आपला भाऊ आपल्या भावाशी बोलत नाही. आज 15 वर्ष झाली. का बोलत नाही तुम्ही? तुमच्या मी पायाला हात लावतो तुमच्या. सगळे तुम्ही माझ्यापेक्षा वयानं ज्ञानाने ज्येष्ठ आहात. इथं बसलेल्यापैकी एखादा जर तसा असेल, आपल्या भावाशी बोलत नसेल, तुमच्या पायाला हात लावतो. तुमचं लेकरू समजा मला, तुमचा एक पोरगा तुम्हाला सांगतो, या अपेक्षेनं ऐका माझं वाक्य. जा घरी. तुम्ही मोठे असाल, तुमचा भाऊ घरी लहान आहे. जा, तुम्ही स्वतः त्याच्याकडे जा. सांगा, पोरा का बोलत नाही माझ्याशी? विचारा त्याला, का बोलत नाही बाबा? किंवा तुम्ही लहान असाल, जा घरी. तुमचा मोठा भाऊ घरी असेल तुमचा, 15 वर्ष तुम्ही तुमच्या भावाचं तोंड पाहिलं नाही, तुमच्या भावानं तुमचं तोंड बघितलं नाही. एका शब्दानं तुम्ही, एका आईच्या उदरातून जन्माला आलेले 2 लेकरं, पण एकमेकासोबत 15 वर्ष तुम्ही बोलत नाही. जा घरी, बोलून घ्या तुमच्या मोठ्या भावाला. माफी मागा त्याची, पाय धरा त्याची. सांगा, दादा बोलून घे बाबा, हे आयुष्य पुन्हा नाही जा. पुन्हा कधी आपण एका आईच्या पोटातून जन्मालेलं नाही सांगू शकत. बोलून घ्या हो भावाशी. एकदा भाव निघून गेला ना, अख्खं गाव तुमच्या विरोधात जाऊ द्या. आणि वाघासारखा असणारा तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा असू द्या. ताकद नाही तुमच्या विरोधात जाण्याची कुणाची. पण ज्याच्या आयुष्यातनं तो भाऊ निघून गेला किंवा भाऊ राहिला. परिवारात आमच्या पांडुरंगाला विचारा, एक भाव असण्याचं सुख काय असतं? भावा भावातलं प्रेम शिकवतो, त्याला रामायण म्हणतात. त्या रामायणाच्या काळात जगणारे आपण माणसं आहोत. का बोलत नाही तुम्ही तुमच्या भावाशी? बोलून घ्या. किती कशासाठी भांडण झालं? विधभर बांधासाठी भांडण झालं तुमचं. विधभर सांगा तुमच्या दादाला, दादा विधभर नाही रे. तुम्ही मोठे आहात ना, सांगा तुमच्या लहान भावाला, ए दादा, अरे विधभर नाही, 2 हात बांध, तुला जास्त घे, पण माझ्याशी बोलून घे. नाही मिळणार आयुष्य पुन्हा. नाही आपण भाऊ भाऊ म्हणून पुन्हा जन्माला. म्हणून नाती जपा. प्रत्येक तरुण पोरं जर कीर्तन असेल त्यांनी ऐका, तुमच्या बापाला जपा. तुम्ही तुमच्या वाघिणीसारख्या आईला तुम्ही जपा. ऋषीदादा आणि अक्षयदादा, तुम्ही जिथं कुठं आहात, प्रामाणिक माझं कीर्तन आहे. कीर्तनानं तुमचे नाना तर पुन्हा तुम्हाला मिळणार नाही, हे मी जाणीवपूर्वक सांगतो. कारण तुमचे नाना तर अशा गावी निघून गेले ज्या गावाला फक्त जाण्याचा रस्ता. जगद्गुरु तुकोबराया सोडून पुन्हा गेलेला माणूस माघारी नाही. तुमचे नाना तर अशा गावी निघून गेले, 5 वर्ष झाली. वनवे होता तो फक्त जाण्याचाच रस्ता होता. किती प्रयत्न करा तुम्ही, 5 वर्ष झालं तुम्ही प्रयत्न करतात नानान करता. शोकांतिका सांगून आमचे परिवार नीट आहे का? शोकांतिका आहे तुमच्या परिवाराची. एवढा मोठा कार्यक्रम केला, हा कार्यक्रम बघण्याकरता आता नाना नाही राहील, किंबहुना त्या नानांकरताच हा तुम्ही कार्यक्रम आयोजित. आज 5 वर्ष झाले नाना सोडून गेले तुम्ही. आजही नाना स्वर्गात असतील, वैकुंठात असतील, जिथून कुठून नाना असतील तिथून जर हा कार्यक्रम बघत असतील
ते म्हणत असतील कृत्याकृत्य झालो इच्छा केली बस. एवढं प्रेम कोण कोणावर करतो कधी. अक्षय दादा, ऋषी दादा, प्रामाणिक दोघं माझं एक वाक्य ऐकून जा. मी काही नाही मागणार तुमच्याकडे, अजिबात नाही. नाही तुमच्या कार्यक्रमाने तुमचे तुम्हाला नाना मिळणार. तर सांगू तुम्हाला, तुमच्या नानांचा अर्ध अंग अजून तुमच्या जवळ. जाणीवपूर्वक आहे का माझं? तुमच्या नानांचं अर्ध अंग अजून तुमच्या जवळ आहे, ती म्हणजे तुमची आई तुमच्या जवळ. आता नानाच म्हणजे तुमची आई आहे आणि आई म्हणजे तुमची आई. लक्षात ठेवा. एक सांगू, तुमच्या दोघांच्या पायाला, पण तुम्ही मोठे आहे माझ्यापेक्षा, फक्त एक करा. 5 वर्ष झाले नानांना जाऊन. तुम्हाला वाटत असेल आमचे नाना त्या स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये आनंदी सुखामध्ये राहाव्यास वाटत असतील, तर एक करा गड्या. राहिलेल्या त्या आईच्या डोळ्यात तुम्ही तसं होऊ देणारच नाही. मी तरी सुद्धा सांगणं माझं काम आहे. राहिलेल्या तुमच्या आईच्या डोळ्यात फक्त तुमच्या दोघांमुळे भविष्यात कधी पाणी येऊ देऊ नका. बास, त्याच्यापेक्षा दुसरी श्रद्धांजली तुमच्या नानाला. कारण देव समान असणारे तुमचे नाना तुम्हाला सोडून लई कष्ट केलेलं असतं बाप. पोरांच्या डोळ्यात आजही पाणी येतं, याला कारण काय साधं नाही. जे जुने दिवस यांना आठवले तर आजही वाटत असेल काय केलं आपल्या बापानं, काय वैभव उभा केलं. हे फक्त एकच यांची इच्छा होती. आज 5 वर्षापासून आजपर्यंत यांची एकच इच्छा आहे, 2 पोराची. उभा केलेलं वैभव आम्ही कसं सामर्थ्यपूर्वक सांभाळलं आणि या वैभवाला किती आकार देण्याचा प्रयत्न केला हे बघण्याकरता आज आमचे नाना पाहिजे होते. पुढे आजही देवाला, आजही हा नामदेव परिवार देवाच्या दारात उभा राहिला असेल आणि जेव्हा कधी उभा राहील त्या प्रत्येक क्षणाला हा परिवार देवाला एकच विनंती करत असेल, देवा काय वैर होतं म्हणून आमच्या नानाला तू आमच्यातून घेऊन गेलास. काय वैर होतो देवा. देवा आम्हाला ऐश्वर्य कमी दिलं असतं तरी आम्ही सहन केलं असतं. श्रीमंती नसते आमच्याकडं तरी आम्ही सहन केली असती. थोडा पैसा कमी दिला असता मान्य केला असत. समाजात थोडी प्रतिष्ठा कमी दिली असती देवा तरी ते आम्ही आनंदाने सहन केले असते. पण आमचे नाना तेवढे देवा तो आमच्यातून घेऊन जायला नको होता. देवा तुझा माझा काय वर्णन आलं, अतिशय सुंदर आहे. देव तुझा माझा कार देव तुझा माझा देव तुझा माझा. ऐकताय का बसलेले? नीट ऐका. कधीच कोण्या परिवारावर वाईट वेळ येऊ नये. कधीच नाही. मी सांगू तुम्हाला, 3 दुःख आयुष्यात कधीच कोणाच्या वाट्याला येऊ नये. कधीच 3 दुःख. एक, लेकरू लहान असताना लेकराची आई कधी मरू नये. सगळ्यात लहान दुःख. तरणाताठा कधी कोणाचा पोरगा मरू नये. माय बापाच्या वाट्याला आलं ते वैधव्य. सांगू तुम्हाला, वैधव्य फक्त स्त्रीच्याच वाट्याला येतं असं नाही. वैधव्याच्या प्रत्येकाच्या वाट्याला आलं ज्याच्या आयुष्यातून आपला हक्काचा माणूस निघून गेला. लेकरू लहान असताना जर लेकराची आई निघून गेली तर लेकराच्या वाट्याला आलेलं वैधव्य आहे. तरणाताठा पोरगा गेला तर माय बापाच्या वाट्याला आलेलं वैधव्य आहे. आणि म्हातारपणात एखाद्याची पत्नी किंवा एखाद्याचे मालक निघून गेले, प्रत्येकाच्या वाट्याला काय वय होतं म्हणून हा परिवार विनंती करतो. का दुःख दिलंस आम्हाला? दुःखाचे डोंगर दाखवीसी दुःखा. थोडी जरी चाहूल लागली असते ना नामदेव परिवाराला की कदाचित नाना जाणार आहेत असं थोडं जरी कळालं असतं, हातोनात प्रयत्न केले असते या परिवारात. पण सांगू तुम्हाला, चिट्ठी ना कोई संदे जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. ओ चिट्ठी ना कोई वो कौन सा देश जहाँ चले गए, कहाँ चले गए.
कल्पना असते तरी कदाचित वाचवण्याचा प्रयत्न. पण एक सांगू तुम्हाला, जेव्हा कधी माणूस, वाक्य नीट ऐका बरं, शेवटचं वाक्य बोलायला बरं, जेव्हा कधी माणूस आणि जेव्हा कधी मरण, या दोघांची जेव्हा कधी शर्यत लागते ना, शर्यत, जेव्हा कधी बी शर्यत लागू द्या आणि आपल्याला प्रत्येकाला त्या शर्यतीत उतरायचं असं म्हणतात बसलेले, माझ्यासहित तुम्ही सगळे, आपल्याला प्रत्येकाला या शर्यतीच्या मैदानात उतरावं लागणार आहे. ही शर्यत बैलगाडा नाही, ही मापन आणि मरण आपल्या दोघांची शर्यत लागणार आहे. एक रेषा आखलेली असेल, आपण वाचण्याचा प्रयत्न करत पळत असू आणि मरण आपल्याला नेण्याचा प्रयत्न करत असू. लक्षात ठेवा, नेहमी विजय हा मरणाचा होतो. कितीही प्रयत्न करा तुम्ही, कितीही प्रयत्न करा. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय आमचे नाना आहे. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने दोन्ही हाताने टाळी वाजवा आणि मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी भजन करूया. विठोबा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला करावे ते मने समाधान भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान मनवनी मनी मानू नये म्हणावा गोविंदू वेळोवेळा आणि कारुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचुनिया म्हणवनी मनी मानू नये खे म्हणावा गोविंदू वेळोवेळा. शेवटी मंत्र तुकोबरायांनी समर्पक वर्णन आहे. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नाही. त्याच्यावरती समर्पणानं भार द्या, अख्खा संसार त्याच्यावरती अर्पण करा, पण तो सर्व भावानं करा. कारण जोपर्यंत आपण सर्व भाव समर्पण करत नाही तोपर्यंत देव आपल्यावरती कृपा करत नाही. पण एकदा समर्पण दिलं
की तुकोबराय वर्णन करतात. होईल कैवारे, तुमच्या दुःखाचं कैवार पण वाहण्याचं काम हा सर्वस्वी देव करत असतो. म्हणून म्हणून मणी मानू नये खेदू, मानावा गोविंदू वेळोवेळा, नुसता वेळोवेळा नाही, सदा नाम घोष करू हरी का. तेने सदा चित्त समाधान, 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 समाधान सर्व सुख कल्याण, सर्व सुख कल्याण, सर्व फायदा बी सांगितला. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. म्हणून असो चित्ताला समाधान मिळावं असं वाटत असेल तर एकच करा, देवाचं स्मरण करा, चिंतन करा, वेळोवेळा जेवढा वेळ कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, फायदा ऐकता जाईल भावश्रम, सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे. त्याला स्मरण केल्यानंतर दुःखाचं रूपांतर सुखात होत असतं. म्हणून तो आठवा, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हो गतो न घडे संचिता वाचोनी करावे ते म्हणे, समाधान म्हणून म्हणी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. असो बोलण्याच्या ओघामध्ये तुमच्या सर्वांची म्हणजे तशी कीर्तनाची वेळ 10 ते 12 होती बरं का, बसलेली कीर्तनाची वेळ 10 ते 12 होती. पण जरा काकांना यायला, आपल्या भटजी काकांना यायला वेळ झाला, त्याच्यामुळे थोडंसं उशिरा चालू झालं. उशिरा चालू झालं म्हणल्यावर माझं काम आहे ना क्लिअर किती तास. हां पुन्हा तुम्ही म्हणायचं एवढ्या लांब न बोलावला बुवा, पण तासात तर निघून बी गेला बाबा. असं नाही, प्रामाणिक कीर्तन करणारा वागताय मी, किती त्रास होऊ द्यात मला. आणि तुम्ही एवढं प्रामाणिक कीर्तन ऐकत होता, मला अजून बी कीर्तन करावं असं वाटतंय, फक्त तुम्हाला ऐकू वाटत नाही एवढंच फक्त झाल्यात आहे. असंच आहे नाही ना, असं काय म्हणजे चेहरा सांगून जाता तुमच्या. असं जास्तीचा अधिकचा वेळ न घेता पुन्हा एकदा या नामदेव परिवारातून कैलासवासी म्हणा, वैकुंठवासी म्हणा, आदरणीय प्रातस्मरणीय आपल्या सर्वांचं लाडकं आधाराचं व्यक्तिमत्व दिलीप महादेव नामदेव नाना यांना जाऊन आज 5 वर्ष पूर्ण झाली. आजही त्यांचा परिवार त्यांना त्यांच्या ऋणात आहे. आणि त्यांच्या पत्नी श्रीमती दर्शना दिलीप नामदे ॲडव्होकेट पदावर आता त्यांनी परीक्षा दिली, त्या पदावर ते काम करतात. सोशल मीडियावर म्हणा, अगदी समाजाची जेवढी सेवा करता येईल प्रामाणिकपणे तेवढी सेवा करण्याचा एक सांगू का तुम्हाला. ज्यावेळेस म्हणजे माझं त्यांचं मगाशी सांगितलं की यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी मला हे कीर्तन दिलं. किती विश्वास असावा एखाद्या एवढा वक्त्या लांबून इथपर्यंत बोलवायचं, म्हणजे विश्वास किती असावा. बरं माझ्याकडे बघून मला कोण बुवा म्हणणार नाही, बरोबर आहे ना. नाही तुम्हाला सुद्धा टेन्शन आलं असेल हां उभा राहायच्या आधी. तुम्ही म्हणाला दिसतोय असलं कसं कीर्तन होणार, कुठनं बोलावलं आणि काय. पण ते कसं दिसतं तसं हे कळालं ना तुम्हाला आज. हां आज बऱ्यापैकी कळालं असेल बघा. ते प्रामाणिक म्हणजे ते इथपर्यंत आलो. अगदी त्यांचं समाजाकरता कार्य आहे, जसं त्यांचे मी समाजाकरता थोडंसं कार्य. म्हणजे माझ्याकडे 50 विद्यार्थी आहेत. मी तुम्हाला पंढरपुरामध्ये आलो बोललो होतो. एक कोरोनाच्या काळानंतर मोफत वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आमच्या गावामध्ये. कधी शिंगणापूरला आला, शिखर शिंगणापूरला मोठ्या महादेवाला, तर त्याच्या पायथ्यालाच आमची संस्था आहे. या करीत ज्ञानांकुर गुरुकुल म्हणून मोफत वारकरी शिक्षण संस्था आहे. मी तुम्हाला बोललो होतो पंढरपुरामध्ये 50 विद्यार्थी सांभाळतो. कुणाची आई गेली कोरोनात, कुणाचे बाप निघून गेला, अशा विद्यार्थ्यांना मी तिथं शिक्षण देतो. कुणाचाही रुपये घेत नाही. सगळ्यांचे फक्त चालतं कशावर कृष्णा महाराज. आमच्या परिसरात अशी एवढी दानशूर माणसं आहेत ती तिथं येऊन दान धर्म करतात. लय काय नाही, पण एखाद्याचा वाढदिवस असला ना तरुण पोरं की असे मुलात नाही करत, मग संस्थेवर येतात, मुलांच्या सोबत वाढदिवस साजरा करतात आणि एक वेळेसची पंगत देतात. एक सांगू का, त्यांना काहीच होत नाही, पण आमचा एक दिवस पुढे ढकलला जातो आणि एक वेळेस आमच्या पोरांना चांगलं जेवण मिळतं. आठवड्यातनं 4 दिवस अशी माणसं येतात. 4 दिवस राहिलं किती दिवस, 3 दिवसाचा सांभाळ आम्हाला फक्त पोरांचा करावा लागतो. अतिशय गुणी विद्यार्थी आहेत. आलात कधी माझा संपर्क नंबर नाही, मला आठवण तिथं आल्यावर फोन करा. पुन्हा एकदा या बापाकरता या परिवारानं एक सांगू का, तरुण पोराच्या मनातनं बाप निघून चाललाय. पण एका कवीनं पाठीमागच्या काही दिवसापूर्वी एक सुंदर गाणं केलं बघा. त्या गाण्यामुळं तरी किमान मुलांच्या स्टेटसला आता बाप दिसतो. त्या गाण्यामुळं तरी नाही तर बाप आता अस्तित्व मान्य नाही पुराण. काही सुंदर गाणं आहे बघा ते. उरा मंदी माया जाच्या काळ्या मेघावा, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पा, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पटामंदी हासू जरी कनावाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर.
करते त्याच्या फाट्याच्या फाटक्या सदऱ्याला. हो कशी ठिकाण जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं, कशी कातर लावलेली माझ्या डोळ्यातली असव, कुणी मायेनं पुसताना उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली असव. हे वर्णन एका बापाचं आहे. असो किती जरी म्हणत राहिलो किती जरी बोलत राहिलो तरी तुम्हाला ऐकावंसं वाटेल आणि मलाही सांगावंसं वाटेल, पण वेळेची मर्यादा आहे, वक्त्यानं ती जाणली पाहिजे. या न्यायानं वेळेच्या अनुषंगानं फक्त 5 मिनिटं तुमचे जास्त घेतलेत बरं का. 2 तासाचा हिशोब केला तर फक्त 5 मिनिटं जास्त घेतले, जास्तीचे घेतले म्हणून तुमच्या मनापासून माफी मागतो. गोड ज्यांनी मृदंगाची साथ केली, आयुष्यात पहिल्यांदा भेट झाली बरं का आमची कृष्ण महाराजांची. हा म्हणजे आता ते आपलं खरं सांगायला काय हरकत आहे कृष्णा महाराज, आपलं म्हणजे आपलं कमीपणा आपण असं झालं. पहिल्यांदा आमच्या दोघांची भेट झाली, पण या महाराष्ट्राचा विचार केला, या जगाचा विचार. कलाकार लय आहे पण संभळून घेणारे कमी आहे. बरं कळलं का माझं वाक्य तुम्हाला? संभळून बी घेता आलं पाहिजे मनापासून, नाही तर ठराविकच कीर्तनाला साथ करायची आणि बाकीच्याला आपलं असं नाही. आल्यापासून बघतोय बिचाराचा घाम संपला, हे पुसतच होतं ते बिचारा. वा कृष्णा महाराजांकरता एकदा टाळी वाजवा, गोड मृदंग वाजवला. आदरणीय महाराष्ट्राचा लाडका आवाज, टॉप 10 मध्ये ज्यांचं आता प्रामुख्यानं नाव घेतलं जातं गायन क्षेत्रामध्ये, म्हणजे वारकरी संप्रदायात कीर्तन क्षेत्रामध्ये चालीच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ते आमचे ओंकार महाराज जगताप महाराजांकरता एकदा जोराची टाळी द्या. त्याचबरोबर वयानं ज्येष्ठ आहेत पण आवाज अजूनही तितकाच टिकवून ठेवला आमचे शिवाजी महाराज महाराजांकरता एकदा टाळी वाजा. माझ्या समेत आलेले आमचे सारथी अभिजित महाराज आहेत, अभिजित महाराजांच्या दर्शनाचा हे तुम्ही सगळेच आदरणीय शिंदे माऊली आहेत आणि या माऊलींच्या मार्गदर्शनाखालचे सगळेच भजनी मंडळ. कुणाचं नाव ना कुणा घ्यायला बघा ना तर राग नाही येणार तसं नाही. हां तुम्हा सगळेच इथून तुमचं दर्शन बसलेली म्हणतील तुझ्या ओळखी ओळखीच तेवढी नावं घेतली, आम्ही नसतो तर कुणा पुढं असं नव्हतं म्हणायचं मला. असं तुम्ही सगळ्यांनी अतिशय गोड माझं कीर्तन श्रवण केलं. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी तो दुबळा अर्चित असे बघ. साळुंके मंजूळ बोलत असे बाणी, शिकविता धनी वेगळाची असे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीने, येथ माझे जे उरले पायी कपन देवा. तुकारा 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 हरे हरे तुकारा तुकारा. सगळ्यात महत्वाचा आभार ऐका, जाणीवपूर्वक सगळ्यात महत्वाचे आभार ज्यांनी माझा छोटासा आवाज तुमच्यापर्यंत मोठा करून पोहोचवला. एक सांगू का तुम्हाला, कलाकार किती मोठे बोलवा तुम्ही, पण हे महत्वाचं आहे साऊंड. आमचे श्री साऊंडचे मालक आदरणीय काय नाव दादा, एकनाथजी बाबा. वा नाव गोड आहे, आमच्या एकनाथ महाराजांची साऊंड सिस्टम आहे. वा नाथ बाबा गोड सिस्टम दिली बाबा तुम्ही, टाळ्या वाजवा आमच्या सिस्टम दादा करता. वा खूप गोड अतिशय. आमच्या एकनाथ दादा तुमचं मनापासून आभार मानतो. झालेली कीर्तन सेवा अखिल कोड ब्राह्मण नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, जगद्गुरु श्री तुकोबा आहे, माझ्या पवित्र आई वडिलांच्या पवित्र चरणावरती सेवा समर्पित. याच ठिकाणी सेवेला बोलण्याच्या योगामध्ये अपशब्द गेला असेल तर मायेच्या अंतकरणानं क्षमा कराल ही आशा बाळगतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. विचारीला अधिकार द्या, करा क्षमा अपराध महाराज. तुका बने ज्ञानेश्वरा, रखपाय पेट तेरा. महाराज तुम्ही सिद्ध महाराज ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 कुंडली कवतर विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. हॅलो, आपण एवढा वेळ दिलाय, थोडं 5 मिनिटं सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. बस बाय बोलते का, बोलते का. सर्वांना रामकृष्ण हरी. आदरणीय सन्माननीय
आकाश महाराज गरगडे, खरोखरच आकाशात घेऊन गेल्यासारखं वाटलं हो महाराज. खरोखरच मंत्रमुग्ध करून आज तुम्ही आम्हाला अगदी पंढरीचा पांडुरंग माझ्या पारोळमध्ये येऊन नाचतो की काय असा भास होत होता. निमित्त होतं माझे पती कैलासवासी नामदेव, त्यांना जाऊन 5 वर्ष झाली. पप्पा, तुमचा एकही दिवस असा नाही की तुमची उणीव नाही. खूप कष्टाने संसार फुलवलात, पण आज तुमच्याशिवाय 5 वर्ष 5 पर्व, बापरे, असो निशब्द करून टाकणारे शब्द आहेत माऊली. माझ्या आकाश माऊलींचं आणि फक्त यूट्यूबच्या माध्यमातून संपर्क आल्यानंतर एक परमात्मा, एक वारकरी संप्रदायाचं प्रतीक, एक वारकरी संप्रदाय, एक जर आपण थोडासा विश्वास ठेवला तर आज 12-12